हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि आज संडेचा व्लॉग करूया म्हटलं. तर आज संडे आहे आणि बघूया काय काय होते आज व्लॉगमध्ये. मी खाली जातो, भूक लागली खूप, 1 वाजला आहे. तर खाली जाऊन बघतो की काय आहे माझ्यासाठी. तर गाईच आज संडे स्पेशल काय आहे? साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी आहे गाईच. चिवडा आहे. नाही, आज कोणाचा उपवास नाही आहे. मला आवडते स्पेशली साबुदाण्याची खिचडी. काही जणी तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला पांढरी खिचडी आवडते अशी की लाल. मला दोन्ही पण जास्त आवडते, कारण लालवालं मला जास्त आवडते. आणि होते उपवासाची मिसळ. तुम्हाला माहिती आहे उपवासाची मिसळ म्हणजे काय असते? मी दाखवतो तुम्हाला. तर ही आहे शेंगदाण्याची आमटी, त्यानंतर साबुदाण्याची खिचडी आणि हा चिवडा. हा मिक्स करायचा एकत्र आणि मग उपवास मी तुम्हाला करून दाखवतो. तर एका बाउलमध्ये आपल्याला शाबू घालायचा. असा शाबू बाउल किंवा प्लेट काय पण घेऊ शकता तुम्ही. तर असा शाबू घालायचा, त्यात थोडासा चिवडा टाकायचा असा. हा, जास्त पण टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर. मी एवढा टाकलाय, बघू शकता. हे टाकायचा, त्यावर टाकायची ही आमटी शेंगदाण्याची. लाल पण करू शकता, हिरवी पण करू शकता. असं काय नाही की मी लाल केली आहे म्हणून लालच तुम्ही असं काय नाही. पण हे भारी लागते, 1 नंबर लागते. तुम्ही करून बघा आणि मला सांगा. ह्याला म्हणतात उपवासाची मिसळ किंवा काय काय जणांना फराळी मिसळ पण म्हणतात. तुम्ही करा आणि मला मग सांगा. तोपर्यंत खातो हे. आणि मग तुम्हाला भेटतो. गाईज, या माणसाला तुम्ही बघताय काय? या माणसाला स्पेशली लय आवडत्या उपवासाची मिसळ. इकडे बघ जरा. हाय गायज, आय एम बॅक. ह्याचं कारण की कॉफी करणार आहे, बाकी काय नाही. कॉफी करायची आणि ते पण सगळ्यांनी पिली आहे, मला स्वतः करून प्यायची आहे कारण मी झोपले. ठीक आहे, तर मी करतो आनंदाने. आनंद कर दाखवतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कशी कॉफी बनवू नये या व्हिडिओमध्ये. सर्वात प्रथम तुम्हाला घ्यायचं आहे घरातल्यांनी वापरलेलं कॉफीचं भांडं. त्यानंतर तुम्ही कप हुडकू शकता, कारण तुम्हाला काय घरातलं माहीतच नसतं. कप हुडकून झाल्यानंतर असं 2 मिनटं टाईमपास करा. टाईमपास करून झाल्यानंतर त्यात दूध घाला, अजून थोडं घाला. एक टीप आहे मित्रांनो, मम्मी नसतानाच फक्त दुधाची कॉफी करा, नाहीतर इतर वेळी पाणी मिक्स करून करा, नाहीतर लय जोरात फटके बसतील तुम्हाला. तर दूध भांड्यात काढून घ्या. अरे बापरे, काही झालेलं नाही आहे मित्रांनो, कारण कॉफीची पावडर ही पॅक आहे. तरी पण मम्मी याच्या अगोदर सगळं गोळा करून व्यवस्थित ठेवतो, नाहीतर मला खूपच जोरात फटके बसतील. तर मित्रांनो, दुधात कॉफी पावडर घालावी, पूर्ण घालून घ्या, जरा पण मात्री होऊ देऊ नका. कॉफी पावडर घालून झाल्यानंतर जिथं डबा होता तिथंच ठेवा, नाहीतर परत फटके बसतील. अरे बापरे, आपण गॅस तर लावलाच नाही. तुम्ही लावून घ्या, कारण तुम्ही वेडे नाही आहात. त्यानंतर साखरेचा डब्बा,
जो याला मिळाला नव्हता, नंतरनं जाऊन मिळाला. तुमच्या जीवनात जरी गोडवा नसला तरी तुम्ही कॉफीत गोडवा आणू शकता मित्रांनो. पण ह्याने थोडी जास्त टाकली असं मला वाटतंय. त्याने केलेली चूक तुम्ही करू नका. तुम्ही गप मुकाट्याने 2 चमचे साखर टाका, कारण तुम्ही मूर्ख नाही आहे. जर तुमचं आयुष्य खूपच कडू असेल तर तुम्ही अजून एक कॉफी पावडर घालू शकता, काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर कॉफी ही चांगली उकळा, खूपच उकळा, भरपूर उकळा, जास्तच उकळा, थोडं जास्त उकळा, अजून जास्त उकळा, अजून जास्त उकळा. अरे किती उकळतोय हां, बासुंदी होईल ना तिची, बंद कर ना. हां, तर ह्याने थोड्या का वेळानं होईना कपमध्ये कॉफी घातलेली आहे. तुम्ही एवढा वेळ उकळू नका, नाहीतर परत तुम्हाला फटके बसतील, चाप चुप चाप चुप. त्यानंतर अशी कपमध्ये काढून प्या. मस्त कॉफी लागते, स्वस्त कॉफी लागते मित्रांनो. धन्यवाद. ही दोघंजणं खूपच गॉसिप करत होते म्हणून मी खूप पुढे ढकलले. त्यांचं काहीच कॉन्व्हर्सेशन घेतलं नाही. तुम्ही जर ऐकलं असतं तर तुमच्या कानातून तुमच्या डोक्यातून सगळीकडून रक्त व्हायला असतं. त्यामुळं मी कॉन्व्हर्सेशन घेतलं नाही. फक्त सांगायचा मुद्दा हा आहे की माझा जो भाऊ आहे त्याने मला डॉमिनोज पिझ्झा दिला यासाठी, आणि त्याच्या हातातले पैसे बघू शकता तुम्ही, दाखवेलच ते होता. बघा ते पैसे. फक्त त्यासाठी मग व्हिडिओ कॅप्चर केला आहे. त्याने मला आत्ता मारलं आहे गाईज, आणि मला सांगायला लावलं आहे की मी दिलं म्हणून सांग. थँक्यू. 2000 years later. आपलं छोटू ऑर्डर घेऊन आलाय. छिटी काय ऑर्डर घेऊन आला? छिडी कसला? शेवटून बघा काय आणलाय. आज भारत पाकिस्तान मॅच आणि हे पिझ्झा खाली का ठेवलायस? मी निघून जातो. हे खातो, मॅच बघतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय. हाय गायज, मी त्या दिवशी ब्लॉगची एंडिंग करायला विसरलो. मॅच बघितल्याने तसंच झोपलो. खूप झोप आली होती त्या दिवशी, त्यामुळे तसंच झोपलो. तर मी जरी ब्लॉगची एंडिंग करायला विसरलो असलो तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि जे कोण मला 18 जण बघतात, आय लव्ह यू गायज, आय लव्ह यू. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आत्ता आपले 18 सबस्क्रायबर आहेत. आपल्याला खूप खूप म्हणजे खूप वर जायचं आहे अजून. त्यामुळं तुम्हाला पुढचा व्हिडिओ काय बघायला आवडेल हे नक्की सांगा मला कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि कॉमेंट करा गायज प्लीज. बाय गायज, गुड नाईट.